फॅक्टरायझिंग अ नंबर इंटू इट्स प्राईम फॅक्टर. तर बघा, आपल्याला जे नंबर दिले असेल त्या नंबर्सला आपल्याला प्राईम फॅक्टर्समध्ये फॅक्टराइज करायचे. A simple but important rule given by Euclid is often used to find the GCD or HCF and LCM of numbers. तर बघा, आपण HCF किंवा LCM एखाद्या नंबरचे काढताना आपल्याला एक सिंपल रूल युक्लिड्स यांचा वापरायचा आहे. द रूल सेट दॅट, तो जो रूल आहे, एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटर्न ॲज द प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर. तर कुठलाही जो कंपोजिट नंबर आहे तो तुम्ही प्राईम नंबरच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. म्हणजे जी संयुक्त संख्या आहे ती तुम्ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहा. हा युक्लिड्स यांचा रूल आहे आणि याच्या मदतीने आपल्याला HCF आणि LCM हे आपल्याला काढता येणार आहे. राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर. तर 24ला आपल्याला त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या प्रोडक्ट्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, 24 इवन नंबर आहे. 2ने डिवाइड करायचं त्याला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे 24ला 2ने डिवाइड केल्यानंतर ॲन्सर काय येतं आहे, क्वोशंट 12, तो इथे येईल ॲन्सर. ठीक आहे. 12 परत इवन नंबर आहे, 2ने डिवाइड करायचा. 2च्या टेबलमध्ये 12 येतो 6 प्लेसला. 2 6 जा 12. 6 इवन नंबर आहे, 2ने डिवाइड होईल. 2 3 जा 6, 3 ॲन्सर येईल. आता 3च्या टेबलमध्ये 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो. 3 1 जा 3. तर बघा, 2 2 2 3 हे सगळे प्राईम नंबर आहेत. आता 24ला आपण लिहू 2 × 2 × 2 × 3. याचे प्राईम फॅक्टर कुठले आहे, तर प्राईम फॅक्टर ऑफ 24, प्राईम फॅक्टर ऑफ 24 आर 2 and 3. 2 and 3 काय प्राईम फॅक्टर. ही जी मेथड आहे या मेथडला आपण म्हणतो व्हर्टिकल अरेंजमेंट मेथड. व्हर्टिकल अरेंजमेंट मेथड असं आपण याला म्हणतो. तसंच आता आपण जी सेकंड मेथड आहे हॉरिझॉन्टल ती पाहूया. तर 24ला आता बघा कसं स्प्लिट करता येईल प्रोडक्ट फॉर्ममध्ये. 2 × 12, 12चा फॅक्टराईज झाला. आता 12ला करू फॅक्टराईज. 2 ॲज इट इज लिहायचं. 12ला कसं लिहिता येईल, 2 × 6. ठीक आहे, 2 × 2 लिहून घ्यायचं. आता 6ला फॅक्टराईज करायचं आहे. 6ला करू आपण 2 × 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्राईम फॅक्टर ऑफ 24 आर 2 and 3. 2 and 3 हे काय प्राईम फॅक्टर्स आहे. रिमेंबर टू राईट अ गिव्हन नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर इट टू फॅक्टराइज इट इंटू प्राईम्स. म्हणजे दिलेला जो नंबर आहे त्याला जर आपल्याला त्याचं प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स करायचे असतील तर त्या नंबरचं जोपर्यंत प्राईम्स नंबर येत नाही तोपर्यंत फॅक्टरायझेशन करायचं. राईट इच ऑफ द गिव्हन नंबर ॲज प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर. तर बघा, दिलेले जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला डायरेक्टली आपण प्राईम नंबर्स किंवा प्राईम फॅक्टर्सचे प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 63 दिलेला आहे. 63 ते प्राईम फॅक्टर्स 7 9 जा. ओके, 7चा तर नाही, पण आता 9चे प्राईम फॅक्टर्स 3 3 जा. तर जो 63 आहे त्याचे प्राईम फॅक्टर कसे आले, 7 3 × 3 हे प्राईम फॅक्टर्स आहे. त्याच प्रकारे 45चे प्राईम फॅक्टर
5 9 जा 45 9चे प्राईम फॅक्टर 3 3 जा, तर पहा 45चे प्राईम फॅक्टर 5 इंटू 3 इंटू 3 हे 45चे प्राईम फॅक्टर्स झाले. प्राईम फॅक्टर 2 इंटू 10 10चे प्राईम फॅक्टर 4 इंटू 5 4चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 2. तर बघा आता 20चे प्राईम फॅक्टर काय आले 2 इथं 2 इंटू 5 2 इंटू 5 ओके, हे आपल्याला ड्रॉप करावं लागेल. तर 20चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 2 इंटू 5 हे 20चे प्राईम फॅक्टर्स. त्याला 3 3 जा 9 2 रिमाइंडर 27 झाला. 3 9 जा 27 परत 3ने डिवाइड करावं लागेल. 3 1 जा 3 3 3 जा 9 आणि मग 13ने 13 1 जा 13. तर 117चे प्राईम फॅक्टर 3 इंटू 3 इंटू 13 हे त्याचे प्राईम फॅक्टर्स आहे. सेकंड जे एक्झाम्पल दिलं आपल्याला 250 त्याचे प्राईम फॅक्टर आपण काढू. 250 इवन नंबर आहे 2ने डिवाइड करू. 2 1 जा 2 2 2 जा 4 1 रिमाइंडर 10 झाला. 2 5 जा 10. आता युनिट प्लेसला 5 आहे तर 5ने डिवाइड करू शकतो आपण याला. 5 2 जा 10 2 रिमाइंडर 25 झाला. 5 5 जा 25 25ला 5ने डिवाइड करू. 5 5 जा 25 5 1 जा 5. तर पहा 250चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 हे त्याचे प्राईम फॅक्टर्स आहेत. एक्झाम्पल आहे फाइंड प्राईम फॅक्टर्स ऑफ 40चे प्राईम फॅक्टर्स. टूने डिवाइड करू. 2 2 जा 4 आणि 0ला डिवाइड केलं का 0. 20ला 2ने डिवाइड करू. आन्सर आला 10. 2 1 जा 2 आणि 0 नेक्स्ट. 2ने डिवाइड करू. 2 5 जा 10 5 1 जा 5. तर 40चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 हे त्याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे प्राईम फॅक्टर्स आपल्याला काढता यायला पाहिजेत.